माझा मितवा भाग 10. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर भाग 9 बघितला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आजूबाजूला असणारं भान हरपायला भाग पाडणारं वातावरण, अगदी समोर असणारा वेद, त्याच्या मागे असणारा खळाळत्या पाण्याचा पडदा आणि मागच्या दगडाला पाठ टेकून उभी असलेली ती आता मात्र कमालीची अस्वस्थ झाली होती. नकळत का होईना आपण वेदला आपल्या भावनांची जाणीव तर करून दिली नाही ना, ह्या विचाराने तिने त्याच्याकडे बघायचं टाळलं. ती बाजूने निघून जाण्याचा प्रयत्न करणार तसं वेदने दोन्ही हात तिच्या आजूबाजूने मागच्या भिंतीवर टेकवले. नजर अजून तिच्यावरच रोखलेली होती. तिला खरं तर वेदने असं काही करणं अगदीच अनपेक्षित होतं. तिने नाईलाजाने त्याच्या नजरेला नजर भिडवली. हे बघ, तू म्हणते तसं जर तू डिंपल कपाडियाबद्दल बोलत असशील तर मला काहीच प्रॉब्लेम नाही, पण जर प्रॉब्लेम माझ्या गालावरच्या डिंपलचा असेल तर मात्र अवघड आहे. तिच्या कानाशी तो हळूवारपणे म्हणाला आणि गोड हसला. तिच्या हृदयाची धडधड अगदी कानांशी आली होती. आपण हे असं काहीतरी बोलून आता फसलो आहोत हे लक्षात आल्यानं ती सैरभैर झाली. काहीही झालं तरी आपण ह्याच्या प्रेमात आहोत हे त्याला सांगायचं नाही, कळू द्यायचं नाही, हे तिने मनाला पुन्हा पुन्हा बजावलं. दोन्ही बाजूला हात टेकवून वेदने तिला पुरतं अटकवलं होतं. ती अवघडून उभी होती. थोडं अवसान गोळा करत चाचरत ती म्हणाली, शूटिंगचा प्रॉब्लेम चालू आहे तर ऑब्व्हियसली आहे. मी डिंपल कपाडिया बद्दलच बोलत होते. मी तुझ्या डिंपलबद्दल का बोलू? ते तू तुझ्या गर्लफ्रेंडकडून ऐकत असशीलच ना. त्याला हसू अनावर झालं. तिला जरा चिडवायला तो म्हणाला, ह्या खड्यांवर तर तिने केव्हाच जीव ओवाळून टाकलाय. विषय तो नाही आहे. त्याच्या चेहऱ्यावरचं मिस्किल हसू पाहून तिला खरं तर राग आला. म्हणजे हा मान्य करतोय की याची जीएफ आहे आणि ती नक्की रेवाच असली पाहिजे. लागलीच मनात निष्कर्ष काढत तिने रागाने त्याच्याकडे पाहून त्याचा एक हात जोर लावून बाजूला करायचा प्रयत्न केला, पण तो तिला जराही बाजूला करता आला नाही. थोडं खाली वाकून ती बाहेर पडली आणि विरुद्ध दिशेने तरातरा पुढे निघाली. तिच्या ह्या रागाचा अंदाज बांधत तो देखील मागे निघाला. एका उंच पसरट दगडाजवळ आल्यावर तो काहीतरी लक्षात आल्यासारखं थांबला आणि त्याने ऋतूला आवाज दिला. ऋतूजा, 1 मिनिट मागे बघ. तिने वळून बघितलं. एका उंच पसरट दगडावर वरून पाण्याच्या 2 धारांनी विलग होत अगदी तसाच झिरमिळीत पडदा केला होता जसा अपेक्षित होता. त्यासाठी मात्र कॅमेराची पोझिशन बदलावी लागणार होती. उंचावरून समांतर शूटिंग घेतलं तर जबरदस्त परिणाम साधला जाणार होता. तिला आनंद झाला. ती धावतच मागे आली. वाव वेद, वर जाऊया का? तिचा आनंद डोळ्यात समावत नव्हता. ओके, पण हळू, जरा जपून. आनंदाच्या भरात ती करत असलेली गडबड बघून तो काळजीने म्हणाला. तरीही थोडी धडपड गडबड करत ते वर पोहोचले. शांत, जरा कुंद अशा वातावरणात पाण्याचा खळाळता आवाजाने मधूनच होणारी पानांची सळसळ, पक्ष्यांची एखादी सीळ, असं सगळं मिसळून वेगळीच धुंदी त्या क्षणांमध्ये भरली जात होती. ह्या शांततेवर कर्कश ओरखडा म्हणून वेदचा फोन वाजला. टीम रिसॉर्टवर पोहोचली होती आणि हे मागे राहिल्याने टीम लीडरने काळजीने फोन केला होता. त्याला जरा जुजबी कारण सांगून पोहोचतोच म्हणून त्याने फोन ठेवला. त्याने वळून पाहिलं. थोडंसं दूर ऋतू उभी होती. पाण्याचा पडदा निरखत स्वतःचीच बोलत काहीतरी ठरवत होती. जरा वेळ तो बघतच राहिला. तिचं लक्ष जाताच मात्र त्याने घाईने नजर फिरवली. वेद, हे बघ, इथे ते मॉडेल उभे राहिले ना की परफेक्ट शॉट मिळेल. काहीतरी अचानक सापडल्याच्या आनंदात ती म्हणाली. तो सुद्धा तिच्या शेजारी जाऊन उभा राहिला. येस, परफेक्ट. हेच लोकेशन सांगूया आपण आता पुन्हा आल्यावर. त्यानेही सहमती दर्शवली. आणि हे बघितलंस का, खालच्या ह्या उंच सकल दगडामुळे त्यांची उंचीसुद्धा मॅच होईल, हो ना? मघाचा उत्साह बोलण्यात कायम होता. येस, ॲक्च्युली. ओ, आय एम सो हॅप्पी. वेद, इथं उभा राहतोस? प्रिव्ह्यू बघूया जरा. तिचा आनंद ओसंडून वाहत होता. ओके. वेद तिच्यासमोर हाताच्या अंतरावर होता. थोडं पुढं स्वतःला सावरत पाण्यापासून किती दूर आहोत याचा अंदाज घेत ती म्हणाली. तिने समोर बघितलं तसं तो अजूनही थोडा दूर होता. ओके. अरे बाबा, लिटल मोर क्लोजर. उभं राहायला परफेक्ट जागा कुठली असेल याचा अंदाज घेत ती म्हणाली. तसं अगदी तिच्यासमोर येऊन तो उभा राहिला.
तिने त्याच्याकडे चेहरा वळवताच त्याचे अगदी डोळ्यांना भिडलेले डोळे बघून ती गांगरली. तो मात्र बघतच राहिला. तिच्या डोळ्यात त्याच्यासाठी थोडंसं का असेना पण प्रेम दिसतंय का हे शोधत होता. दोघांमध्ये आता होती ती फक्त क्षणांची शांतता. भिजलेले शब्द आणि बोलके श्वास वाऱ्याने मधूनच उडत येऊन तिच्या गालांवर रुळणारी बट त्याने हळूवारपणे कानामागे केली. तिचे डोळे आपसुकच मिटले. त्या मिटलेल्या पापण्या व निरागस चेहरा बघून तो एकदम फानावर आला. तिच्या ओठांवरच्या प्रश्नाला उत्तर द्यायचा झालेला मोह टाळत त्याने तिच्या गालावर एक टिचकी मारली. तिने खाटकन डोळे उघडले. ती कावरीबावरी झाली. काही झालंच नाही असं दाखवत एक दीर्घ श्वास घेत तो म्हणाला, परफेक्ट, धिस विल वर्क. चला आपण बीट व्यवस्थित पूर्ण होणार असं दिसतंय, हो ना? हो, येस, यू आर राईट. हे वर्कआउट होईल. तिनेही जमेल तेवढी सावध प्रतिक्रिया दिली. दोघेही एकमेकांकडे पाहून मगाच्या सणावर पांघरून घालायला बळजबरी हसले. त्या दिवशी संध्याकाळी होत आलेल्या लोकेशनवर फक्त चर्चा आणि ट्रायल झाली. चर्चेतही महत्त्वाचे इनपुट्स दिल्याने टीम लीडर आणि सिनियर्सने दोघांचं भरभरून कौतुक केलं. रिसॉर्टवर रात्री सोबत डिनर केल्यावर सगळे आपापल्या रूमकडे निघाले. खिडकीचा पडदा सारखा करायला म्हणून वेद खिडकीजवळ आला. त्याचं सहज बाहेर लक्ष गेलं. थोडंसं दूर कानात हेडफोन घालून रिसॉर्टचे आर्टिफिशियल लेक समोरच्या बेंचवर ऋतुजा बसलेली होती. बाहेर एवढी थंडी आणि गार वारा असताना ही बिनधास्त टी आणि नाईट पॅन्ट घालून बसली मूर्ख. स्वतःशी बोलत त्याने त्याचे बेडवरचं जाकीट उचललं आणि तो बाहेर निघाला. ऋतू गाणे ऐकण्यात गुंग होती. तिच्या बाजूने येऊन तिचं लक्ष वेधण्यासाठी त्याने गोड हसत तिच्यासमोर एक चुटकी वाजवली. तिने कानातले हेडफोन काढले. तिच्यापासून जरा अंतर ठेवून बसत त्याने तिच्याकडे जाकीट सरकवलं. किती थंडी आहे ऋतुजा, इथे तशीच बसली होतीस? त्याच्या आवाजातली काळजी तिला सुखावून गेली. थँक्स, मी रूममध्येच माझं जॅकेट विसरले आणि आता पुन्हा रूममध्ये जायचा कंटाळा येतोय म्हणून बसले होते तसेच. आणि तुला नाही का वाजत थंडी? थर्मस जिंदाबाद, तो हसत म्हणाला. तिला हे वातावरण स्वप्नवत वाटत होतं. इतका सुंदर एकांत आणि सोबत ज्याच्या बोलण्यावर, हसण्यावर, किंबहुना ज्याच्या प्रत्येक गोष्टीवर प्रेम करावं असा वेद. वर आकाशात पूर्ण चंद्र होता. मागे टेकून ती एकटक चंद्राकडे बघत होती. वेदने एक नजर तिच्याकडे बघितलं. एरवी सतत वारा प्यायलेल्या ह्या केसांत एक एक चांदणं माळलं तर काळजाचा तीट करून हिच्या गालावर लावावा लागेल, नाहीतर माझीच नजर लागायची. तिच्या शांत निरागस रूपाला तो डोळ्यात भरू पाहत होता. थोड्या अंदाज आल्याने तिने वळून वेदकडे पाहिलं. ती फक्त हसली. काय बघते एवढं आकाशाकडे? जरा आश्चर्यानेच त्याने विचारलं. द मून, यू नो वेद. मी कितीतरी तास असंच चंद्र चांदण्या बघत बसू शकते. चंद्रात अगदी खोलवर हरवल्यासारखी ती म्हणाली. आणि मी तुला बघत असंच रात्रभर बसू शकतो. तो पुटपुटला. काही बोललास का? सेलिनोफाईल. काय? त्याच्या बोलण्याचा काहीच अर्थ तिला लागत नव्हता. आय सेड सेलिनोफाईल, म्हणजे चंद्राच्या प्रेमात असलेली एक वेडी व्यक्ती. तो प्रसन्न हसला. का तुला नाही चंद्र आवडत? रायटर तर सहसा फिदा असतात चंद्रावर. नाही असं नाही, पण मला समुद्र प्रचंड आवडतो. एखाद्या शांत किनाऱ्यावर बसून समुद्राची गाज ऐकायला फार आवडतं. आणि त्यापेक्षाही जास्त आवडतो तो सागराच्या कुशीत विरघळणारा सूर्य, तो सूर्यास्त. जगात कुठेही सापडलो नाही तरी कुठल्या तरी किनाऱ्यावर निळाई डोळ्यात साठवत नक्की बसलेला दिसेन मी. इतकं प्रेम करतोस समुद्रावर? नाही, सध्या कमीच करतोय. कुणावर तरी त्याच्यापेक्षा जास्त करतोय. तिच्या डोळ्यात प्रेमाने बघत हळूवारपणे तो म्हणाला. कुणावर? नकळत तिचे डोळे भरून आले होते. आहे कुणीतरी जिच्या डोळ्यांचा कितीही खोल उतरलं तरी मनाचा थांग लागत नाही. जिच्या केस भरतीला आलेल्या लाटांसारखे उगाच हेलकावे खातात. जिच्या ओठांवर, गालांवर सूर्यास्ताची लाली उमटली की मला काही सुचेनासं होतं. जिच्या हसण्यात ती मजा नाही जी तिच्या रुसण्यात आहे. जिचं हसणं त्या समुद्रासारखं खारट आणि रुसणं गोड आहे. जिला समोरच्याचे डोळे वाचता येत नाही असे एका मूर्खावर प्रेम आहे माझं. 1 मिनिटसुद्धा तिच्यावरून नजर न हटवता तो बोलत होता. ती स्तब्ध झाली. ह्यावर काय बोलावे, कसा प्रतिसाद द्यावा, तिचे शब्द हरवले होते. वेद,
तिच्या ह्या हाकेने तो जरा भानावर आला. उगाच सारवासारव करत तो म्हणाला, हाऊ इज माय डायलॉग एका प्रोजेक्टच्या संदर्भात लिहिला होता खूप दिवसांपूर्वी. खूप छान लिहितोस तू वेद. शब्दांशी एखाद्या व्यक्तीच्या इमोशन्सशी खूप छान खेळता येते रे तुला. भारी आहे डायलॉग. फक्त यानंतर मला कधीही ऐकवू नको. त्याच्याकडे एक कोरडा कटाक्ष टाकत ती जागेवरून उठली. अंगावरचं जॅकेट काढून त्याच्यापुढे फेकून ती तरातरा रूमकडे निघून गेली. वेदच्या प्रत्येक शब्दात तू आहेस, श्वासात तू आहेस. कुणावर काय विचारतेस वेडाबाई? तुझ्यावर अन फक्त तुझ्यावरच प्रेम आहे. आणि तुझंही आहे मला समजतंय. पण अजून थोडा वेळ आपलं लव्ह कॉन्फेशन हटकेच असायला पाहिजे. तिने फेकलेल्या जॅकेटवर त्याने हलकेच ओठ टेकवले.